नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी भाषा या विषयातील अलंकारिक शब्द हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सर्वांनी पान नंबर 28 काढा. शब्द संग्रह 2.4 अलंकारिक शब्द व शब्द समूहाबद्दल एक शब्द. ओके, आता सर्वांना माहिती आहे, एक शब्द असला तर त्या एका शब्दाचे काय असतात, अनेक अर्थ असतात. पुस्तकात आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. आपण कसं समानार्थी शब्द पाठ करतो की नाही, पण त्या अजून एखादा अर्थ आता केस. केस हा शब्द घेतल्यानंतर तो कोर्टातील केस आणि डोक्यावरील केस असे त्याचे वेगळे अर्थ होतात, हो की नाही. आता पाठ पाठ हा शब्द आला तर काय येईल, आपला शरीराचा एक अवयव आणि पाठांतर करणे, मी हे पाठ केले, हो की नाही. तर एका शब्दाचे असे अनेक अर्थ असतात, त्याला म्हटलं जातं एक शब्द अनेक अर्थ. आता दुसरा घटक आहे अलंकारिक शब्द. आता सर्वांना माहितीये अलंकार म्हणजे काय, सर्वांना माहितीये, हो की नाही. दागिना, भूषण. मग स्त्री जेव्हा दागिना घालते, अलंकार घालते, मग कशा होत्या, आपलं सौंदर्य कसं उठून दिसतं, चांगलं दिसतं, हो की नाही. त्याचप्रमाणे आपली भाषा देखील एक त्याचं सौंदर्य वाढण्यासाठी, म्हणजे ती बोलल्यावर छान वाटण्यासाठी तर जे काही अलंकार घातले जातात त्यालाच अलंकारिक शब्द. म्हणजे अलंकार घातले जातात म्हणजे काय, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या विशेष अर्थांच्या शब्दांना आपण म्हणतो अलंकारिक शब्द. आता मी थोडक्यात तुम्हाला काही अलंकारिक शब्द दाखवणार, आपण थोडेसे वाचन करणार आहोत त्या शब्दांचं. बघा, अलंकार ह्याचा ना नेहमी 11वा रुद्र आहे. हा 11वा रुद्र म्हणजे काय बरं, 11वा रुद्र म्हणजे काय. तर 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. पुढे अक्कलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हणजे कसा, मूर्ख माणूस. अकलेचा कांदा म्हणजे कसा, मूर्ख. अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस. अरण्यदृण ज्याचा उपयोग नाही असे कृत्य करणारा. पुढे आहे अळवावरचे पाणी. अळवावरचं पाणी आहे ते फार काळ टिकणार आहे का, नाही. त्याचा अर्थ काय झाला, फार काळ न टिकणार. अष्टपैलू सर्वगुण संपन्न. अक्षर शत्रू निरक्षर अडाणी, ज्याला काहीही अक्षर समजत नाही, म्हणजे लिहिता वाचता येत नाही, त्याला म्हटलं जातं अक्षर शत्रू. बघा पुढे आहे उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. समजले सर्वांना. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. पुढे आहे उंबराचं फुल म्हणजे दुर्मिळ वस्तू. ओणामा. ओणामा म्हणजे सुरुवात, प्रारंभ. कर्णाचा अवतार, इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे काय, करण्याचा नाही, कर्ण. महाभारतातले कर्ण माहिती आहेत ना तुम्हाला सर्वांना. कर्णाचा अवतार म्हणजे उदार माणूस, दानशूर माणूस. कळसूत्री बाहुली. कळसूत्री बाहुली म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालवतात. तुम्ही ते बाहुल्यांचा खेळ पाहिला असेल, ती बाहुली जसं ते दुसऱ्याच्या तंत्र ज्या पद्धतीने वापरतात की नाही, त्याप्रमाणेच म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा. खडाष्टक म्हणजे त्या दोघांमध्ये खूप खडाष्टक झालं, म्हणजेच काय, जोरदार भांडण. खुशाल चेंडू चैनीखोर माणूस. चित्राची पूजा अपशब्द आणि खरडपट्टी काढणे. गंगा यमुना डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या म्हणजेच काय, अश्रू. गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत. गंडांतर भीतीदायक संकट. गाजर पारखे म्हणजे कसलीही पारख नसलेला. गुरु किल्ली म्हणजे मर्म. गोळाच्या गणपती म्हणजे मंद बुद्धी. घर कोंबडा घराबाहेर न पडणारा. घोरपड चिकाटी धरणारा. चरपट पंजरी निरर्थक बडबड. जो निरर्थक बडबड करतो त्याला म्हणतात चरपट पंजरी. 14वे रत्न म्हणजे मार. 36चा आकडा शत्रुत्व. शत्रुत्व ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, वाढणारा. त्रिशंकू धडणं इकडे धडणं तिकडे म्हणजे त्रिशंकू. दगडावरची रेख कधीही न बदलणारे.
काळूबाई भेकड मनुष्य, देव माणूस चांगला माणूस, धोपट मार्ग सरळ मार्ग नेहमीचा मार्ग, नंदी बैल होला हो मानणारा, नुसते मान डोलावणारा, नऊ कोटी नारायण खूप श्रीमंत, परभणी अतिशय दुर्मिळ योग, पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू, पांढरा परीस लबाड, पातळ यंत्र कारस्थान करणारा, पिकलेले पान म्हातारा, पोपट पंची अर्थ न करता पाठांतर करणारा, बिनभाड्याचे घर तुरुंग, बृहस्पती बुद्धिमान, बोके संन्याशी म्हणजे ढोंगी मनुष्य, भगीरथ प्रयत्न म्हणजे अटोकट प्रयत्न करणे, भाकड कथा, बहात्तर गोष्टी, भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा, मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री, मायेचा पूत, पराक्रमी मनुष्य, मृगजळ केवळ आभास, मारुतीची शेपूट लांबच जाणारे काम, लंकेची पार्वती अत्यंत गरीब श्री, रामबाण औषध अचूक औषध गुणकारी औषध, मेष पात्र म्हणजे बावळट, लंबकर्ण म्हणजे बेअकली, वामन मूर्ती म्हणजे ठेंगू माणूस, शेंदाड शिपाई म्हणजे भेत्रा, श्री गणेशा म्हणजे प्रारंभ, सव्यासाची म्हणजे उलट सुलट काम करणारा, सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस, शकुनी मामा, कपटी मनुष्य, वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार, वाहती गंगा म्हणजे आलेली संधी, सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम, सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा, स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य. तर हे बघा मी तुम्हाला काही ठराविक अलंकारिक शब्द दिलेले आहेत. ते सर्व शब्द तुम्ही पाठच करायचे आहेत आणि समजून उमजून पाठ करायचे आहे आणि आपल्या भाषात बोलण्यात ते वापरले की आपोआप आपल्या लक्षात येऊन जाते. तर आता आपण पाहणार आहोत बघा, स्वाध्याय पान नंबर 28 काढायचा आहे सर्वांनी. काढले सर्वांनी पान नंबर 28. बघा, पान नंबर 28 मधला पहिला आपला स्वाध्याय आहे, कल्पवृक्ष या शब्दाबद्दल अचूक शब्द निवडा. बघा, कल्पवृक्ष या शब्दाबद्दल अचूक शब्द समूह निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग कल्पवृक्ष म्हणजे काय? सर्व इच्छा पूर्ण करणारा, कल्पना करून देणारा वृक्ष, कल्पना न करता देणारा वृक्ष, कल्पनेतील वृक्ष. मग कल्पवृक्ष आहे की असा जो वृक्ष आहे की तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. आता शब्द समूह व शब्द समूहातील एक शब्द अशा अनेक जोड्या इथे दिलेल्या आहेत. तत्पूर्वी आपण काय करूयात, जो अलंकारिक शब्द त्याचप्रमाणे आपण थोडेसे शब्द समूहाबद्दल एक शब्द त्यांचं देखील थोडस रिव्हिजन करूया. बघा, शब्दसमूहाबद्दल शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? भाषेत अनेक शब्दाच्या शब्दसमूहाबद्दल एकच शब्द वापरून हवा तो अर्थ प्रकट केला जातो. म्हणजेच काय, एक लांबलचक वाक्य असतं, त्या लांबलचक वाक्यापैकी थोडक्यात एकच अर्थपूर्ण शब्द त्यामध्ये असतो, त्याला तो काय करतो, तो अर्थ प्रकट होतो. आता बघा इथे शब्द दिलेला आहे, कर्तव्य पार पाडण्यात नेहमी जागरूक राहणार. मग जो नेहमी कर्तव्य पार पाडण्यात कधी जागरूक, कधी त्या कर्तव्यापासून दूर हटत नाही, त्याला म्हटलं जातं कर्तव्य दक्ष. काय म्हटलं जातं? कर्तव्य दक्ष. कर्तव्य पार पाडण्यात नेहमी जागरूक असणारा म्हणजे कर्तव्य दक्ष. कविता करणारी कवयित्री. आपण नाही म्हणत का आता एखादी कविता असेल तर आपण कविता करणारे आहेत असं नाही म्हणत, हा कवितेचे कवयित्री आहेत, मग त्यांचं नाव घेतो. किल्ल्याच्या सभोवतालची भिंत, तट, केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ, खूप मोठा विस्तार असलेला, विस्तीर्ण, स्वतःबद्दल अभिमान बाळगणारा, स्वाभिमानी, स्वर्गातील इंद्राची सुंदर बाग, नंदनवन. बघा, नंदनवन, स्वर्गामध्ये इंद्राची जी सुंदर बाग आहे तिला म्हटलं जातं नंदनवन. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे त्यांना म्हटलं जातं उभयचर. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. थोड्यावर संतुष्ट राहणारा, अल्पसंतुष्ट.
दररोज ठरलेला कार्यक्रम, दिनचर्या, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, देवापुढे सतत जळणारा दिवा, नंदादीप, देवळातील मूर्तीजवळचा आतील भाग त्याला म्हटलं जातं गाभारा, गर्भगृह, स्वतःचा फायदा न पाहणारा, निस्वार्थी. जो स्वतःचा फायदा पाहतो त्याला आपण म्हणतो स्वार्थी, आणि जो स्वतःचा फायदा न पाहतो त्याला म्हटलं जातं निस्वार्थी. स्वतःची वस्तू कोणालाही सहज देणारा, उदार, दिलदार, हत्तीला काबूत ठेवणारा, माहूत, हरणासारखे डोळे असणारे, बघा हरणाक्षी, मृगाक्षी, मृग नाही ना. आता हरणाला तुम्हाला माहितीये कोणकोणते समानार्थी शब्द आहे. हरिण म्हणजे मृग. आता इथे अक्षी, अक्ष म्हणजे नयन, नयन डोळे, म्हणजे हरणाक्षी, मृगाक्षी, मृग नाही ना. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्याला म्हटलं जातं आ सेतू हिमाचल. पुढे बघा, पायापासून डोक्यापर्यंत त्याला म्हटलं जातं आपाद मस्तक. पाहण्यासाठी आलेले लोक, प्रेक्षक, पहाटे पूर्वीची वेळ, उषक काल, प्राण्यांच्या पाठीवर घालायचे नक्षीदार कापड त्याला म्हटलं जातं झूल, क्षणकाल टिकणारे क्षणभंगूर, जे क्षणभरच टिकतं त्याला म्हटलं जातं क्षणभंगूर, बोलायला व ऐकायला न येणारा मूकबधीर, बोलायला व ऐकायला न येणारा मूक बधीर, फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण, अन्न छत्र, जिथे जेवण फुकट मिळतं त्याला म्हटलं जातं अन्न छत्र, भाषण करणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता, पूर्वी कधीही घडले नाही असे अभूतपूर्व किंवा अपूर्व. नाव चालविणारा, नाव चालविणाऱ्याला म्हटलं जातं नावाडी किंवा नाखवा, नदीतील पाण्याचा उंचावरून पडणारा प्रवाह, धबधबा किंवा प्रपात, ज्याचा तळ लागत नाही असा अथांग, उपयुक्त मनोरंजन लिहिणारा साहित्यिक. राजाने मान्यता दिलेला राजमान्य आणि माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी. समजले सर्वांना? अलंकारिक शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे सर्व पाठच करून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ठेवायचे आहे. बघा आता आपण पाहूयात, यावर आधारित आपला स्वाध्याय पाहूयात. पाठ नंबर 28. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता कल्पवृक्ष. बघा, त्यानंतर शब्द व शब्द समूहाबद्दल एक अशा जोड्या दिल्या आहेत, त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय क्रमांकाचे आहे. अयोग्य जोडी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातील अयोग्य जोडी ओळखायची आहे. बघा, दुसरं आहे जमिनीवर राहणारे भूचर, घरात बसून राहणारा, बघा घरात बसून राहणारा घर कोंबडा, एकटा राहणारा एकलकोंडा आणि खूप पाऊस पडणे याला म्हटलं तर अनावृष्टी. मग कोणती चुकीची जोडी आहे? बघा, अगदी बरोबर, जमिनीवर जे राहतात त्यांना आपण भूचर म्हणतो. घरात बसून राहणारा घर कोंबडा असतो, एकटा राहणारा एकलकोंडा असतो, तो खूप पाऊस पडतो, हे चुकीचं ऑप्शन आहे. जर खूप पाऊस पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अतिवृष्टी झाली. काय झाली? अतिवृष्टी. म्हणून हा काय आहे? चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी, उपकार जाणणारा कृतज्ञ, अस्वलाचा खेळ जादूगर, गाणे गाणारा गाय. मग कोण आहे बरं? अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी, बरोबर. उपकार जो जाणतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. मग अस्वलाचा खेळ करणारा जादूगर आहे का? नाही. अस्वलाचा खेळ कोण करतो? दरवेळी. गाणे गाणारा कोण आहे? गाय. म्हणून पर्याय क्रमांक 3. खालील शब्द समूहाचा योग्य अर्थ पर्याय निवडा. लोकप्रिय, लोकप्रिय म्हणजे लोकांचा आवडता, लोकांनी मान्यता दिलेला, लोकांचे नेतृत्व करणारा की यापैकी नाही. तर लोकप्रिय, प्रिय म्हणजे काय? आवडता, म्हणजेच काय? लोकांचा आवडता. लोकांचे नेतृत्व करणारा कोण असतो? नेता असतो. लोकांनी मान्यता दिलेला कोण असतो? लोकमान्य असतो. हो की नाही? 5वा आहे मृगाक्षी. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, मृग म्हणजे काय? हरिण. हो की नाही? हरणासारखे डोळे असणारा,
पर्याय बघूया. माणसासारखे डोळे असणारा, माशासारखे डोळे असणारा, हरणासारखे डोळे असणारा, वाघासारखे डोळे असणारा. पर्याय क्रमांक 3 हरणासारखे डोळे असणारा. माशासारखे डोळे असणाऱ्याला आपण त्याला काय म्हणतो? मीनाक्षी. पुढील वाक्यात रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आपली सर्व संकटे दूर करणाऱ्या परमेश्वराला आपण काय म्हणतो? विघ्न करता, विघ्न हरता, विघ्न भरता की विघ्न धरता? काय म्हणतो? सर्व संकटे दूर करणारा आहे, म्हणजेच कोण आहे? विघ्न हरता. पर्याय क्रमांक 2. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्याला गाईला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? कपिला, कामधेनू, गोमाई यापैकी नाही. तर सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या गाईला आपण म्हणतो कामधेनू. शब्दसमूह व शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील योग्य जोडीचा पर्याय क्रमांकाचे. आता नवऱ्या मुलाची आई असते, तिला वर आई. वर आहे. नाटके लिहिणारा अभिनेता, निंदा करणारा भाट, पायी जाण्याचा रस्ता पाऊलपाट. मग कोणता आहे बरं सांगा? योग्य जोडी पायी जाण्याचा जो रस्ता असतो त्याला म्हटलं जातं पाऊलवाट. नाटके लिहिणारा नाटककार असतो, लेखक असतो, हो की नाही? नवऱ्या मुलाची आई वर आई नसते, वर माई असते, हो की नाही? पुढे प्रश्न 9 आहे. निंदा करणारा मूर्तिकार. मूर्ती करणारा मूर्तिकार, नाव चालवणारा वैमानिक, घोडे बांधण्याची जागा गोठा, रात्रीचा पहारेकरी योजक. मग योग्य जोडी कोणती आहे? मूर्ती बनवणारा मूर्तिकार. मूर्तिकार नाव चालवणारा नाविक असतो, घोडे बांधण्याची जागा असते तबेला, रात्रीचा पहारेकर असतो, वॉचमन असतो. प्रश्न 10. देवाच्या मूर्ती ठेवण्याची जागा. गाभारा, नवीन सुधारणा करणारा सनातनी, नाणी पाडण्याचा कारखाना, टांगसाळ, पाहण्यासाठी आलेला वक्ता. मग काय बरोबर आहे? पाहण्यासाठी आलेला कोण असतो? प्रेक्षक असतो. देवाच्या मूर्ती ठेवण्याची जागा, मूर्ती कुठे ठेवली जाते? गाभाऱ्यात. नाणी पाडण्याचा कारखाना टांगसाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाणी पाडण्याचा कारखाना, आपण त्याला म्हणतो टांगसाळ. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा व त्याचा पर्याय क्रमांक शोधा. कोट्यावधी रुपये बाळगणारा. लक्षाधीश, कोट्याधीश, अब्जाधीश की यापैकी नाही. तर काय येणार आहे? कोट्यावधी रुपये बाळगणारा कोण असतो? कोट्याधीश. सार्वजनिक पाणी भरण्याची जागा. पाणवठा, तलाव, विहीर की नदी? पाणवठा. आकाशात वावरणारे प्राणी मग कोण असतात? भूचर म्हणजे जमिनीवर, जलचर म्हणजे पाण्यात, म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात देखील आता त्यांना उभयचर. मग आकाशात वावरणारे कोण आहे? खेचर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14 आहे. चुकीची जोडी शोधा. 100 वर्ष शताब्दी महोत्सव, 25 वर्ष रौप्य महोत्सव, 65 वर्ष हीरक महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव. तर मग कोणतं आहे? अगदी बरोबर सगळे. 100 म्हणजे शताब्दी, शतक, 25 म्हणजे रौप्य, 50 म्हणजे सुवर्ण, 75 जे असतात ते अमृत आणि 60 वर्ष म्हणजे हीरक महोत्सव. मी इथे 65 वर्ष दिलेले आहे, म्हणून चुकीची जोडी ही आहे. ग्रंथ मिळण्याची सोय केलेली जागा. मग ग्रंथ कुठे मिळतात? म्हणजेच पुस्तक, वाचनालय, ग्रंथालय, धर्मशाळा यापैकी नाही. तर ग्रंथ मिळण्याची सोय केलेली जागा असते ग्रंथालय. समजले सर्वांना? आता अलंकारिक शब्द म्हणजे आता तुम्हाला मी मागाशी सांगितलेलं आहे, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो? अलंकारिक शब्द. मग आता बघा, स्वाध्याय सर्वांनी काढायचंय. पान नंबर 29. श्रीमंतीत जन्मलेल्या माणसाला काय म्हणतात? तर शिंगराव, गर्भश्रीमंत, मदनाचा पुतळा की अजागळ? काय म्हणतात? गर्भ श्रीमंत. पर्याय क्रमांक 2. खाली दिलेल्या अधोरेखित शब्दाचा अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. रामला अजिबात अक्षराची ओळख नाही. अक्षराची ओळख नाही म्हणजेच काय? मंदबुद्धीचा, अक्षरशत्रू, अडाणी की सुशिक्षित? अक्षराची देखील ओळख नाही, त्याला म्हटलं जातं अक्षर शत्रू. रियाला सर्वजण भांडणे लावून देणारी मुलगी असे म्हणत असत. मग भांडणे लावून देणारा कोण असतो? खोगीरभरती, आग्या वेताळ, कळीचा नारद मुनी की कैकई? कळीचा नारद मुनी. ताईने सर्व काम बाजूला ठेवून प्रथम भोजन केले. भोजन म्हणजेच काय केलं तिने? जेवण, अल्प उपहार, पोटपूजा की न्याहारी? सर्व ताईने काय केलं? सर्व काम बाजूला ठेवलं आणि सुरुवात अगोदर आपलं काय केली? भोजन केलं, म्हणजे पोट पूजा केली. पहाटेच्या गुलाबी झोपेत सुजाताला छान स्वप्न पडले. मग पहाटेची साखर झोप, पहाटेची झोप, सकाळची झोप की यापैकी नाही?
म्हणजेच काय येणार आहे, पहाटाची झोप कशी असते आपली, साखर झोप. पर्याय क्रमांक 1. 6. मगर मिठी या शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. आता मगर मिठी म्हणजे मगरीची मिठी, घट्ट मिठी, न सुटणारी मिठी की आवळणे. तर मगर मिठी म्हणजे न सुटणारी मिठी. पर्याय क्रमांक 3. नंदी बैल हा शब्द कोणासाठी वापरतात, शहाणा माणूस, मूर्ख, मान डोलावणारा, अतिशय रागीट की अतिशय भोळा. मग नंदी बैल कसा असतो, किंवा मान डोलावणं, सारखं आपण काही जरी म्हटलं तर तो सारखा काय करत असतो, मान डोलावत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2, मान डोलावणारा माणूस. पुढे आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आता नदीवर जाताना सीतेचे मातीचे भांडे खाली पडले. मग पर्याय क्रमांक 1 आहे, योग्य अर्थ विचारले ना, नुकसान, घट, तोटा की तूट, काय झालेला आहे मग, घट. मातीचं भांड जे असतं त्याला आपण काय म्हणतो, घट. आता आम्ही घटाची स्थापना करणार आहोत, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2. रामने परीक्षेत प्रथम येण्याचा पण केला. पण म्हणजे काय, अर्थ, प्रतिज्ञा, परंतु की विचार. परीक्षेत प्रथम येण्याच्या रामने काय केली, प्रतिज्ञा केली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10 आहे, अनिलचा ओढा आईच्या बाजूने होता. ओढा म्हणजे नाला, पाण्याचा प्रवाह, मनाचा कल यापैकी नाही. आईच्या बाजूने मनाचा ओढा होता, म्हणजेच काय होता, त्याचा मनाचा कल होता. राम रावणांना गावात मान होता, आदर, शरीराचा अवयव, किंमत ही भक्ती. तर रामरावांना गावात मान होता म्हणजे सर्वजण त्यांना आदर देत होते. पोलिसांनी जोरावर चाकूचा वार केला. मग कोणता अर्थ होतोय वार या शब्दाचा, दिवस, चाकूचा दिवस होता, डाव, व्रण हे घाव. काय केलं त्याने, चाकूने घाव केला म्हणजे वार केला. पर्याय क्रमांक 4. दुष्ट स्वभावाच्या स्त्रीला टिंबटिंब म्हणतात. दुष्ट स्वभावाची स्त्री कोण आहे, गाजर पारखी, कैकई, अक्काबाई की भागूबाई. तर कोण असते, कैकई. दुष्ट स्त्री कोण असते, कैकई. खाली दिलेल्या पर्यायातून अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी निवडा. मग कोणती आहे बरं, 14वे रत्न म्हणजे भरपूर मार्क, अर्धचंद्र म्हणजे पदच्छूट, मोगलाई म्हणजे बेबंदशाही, गुळ खोबरे म्हणजे फसवा फसवी. मग काय येणार आहे बरं, अलंकारिक शब्द आहे. 14वे रत्न म्हणजे भरपूर मार्क, अगदी बरोबर आहे. अर्धचंद्र म्हणजे पदच्छूट, मोगलाई म्हणजे बेबंदशाही, आणि गुळ खोबरं म्हणजे काय आहे, फसवा फसवी आहे का नाही. मग अयोग्य जोडी कोणती आहे, तर गुळ खोबरे. नंतर प्रश्न 15वा आहे, खालील दिलेल्या पर्यायातून अलंकारिक शब्दाची योग्य जोडी निवडा. खडाजंगी म्हणजे रिकामी बडबड, बिनभाड्याचे घर म्हणजे दुर्मिळ वस्तू, लांब कर्ण म्हणजे पराक्रमी माणूस, आणि बगल बच्चा म्हणजे हस्त. मग योग्य जोडी कोणती आहे, खडाजंगी म्हणजे काय, भांडण असतं. बिनभाड्याचं घर म्हणजे तुरुंगवास असतो. लंब कर्ण म्हणजे लांब कर्ण असलेला कोण असतो, गशाणा नसतो. आणि बगल बच्चा म्हणजे हस्तक. पर्याय क्रमांक 4 ही अलंकारिक शब्दाची योग्य जोडी आहे. समजले सर्वांना. तर बघा, आता पुढे आपण पाहूयात 2.5 वाक्प्रचार. आता वाक्प्रचारांची यादी मी तुम्हाला पुढच्या तासाला देईल, थोडक्यात फक्त आपण स्वाध्याय सोडून घेऊया. आता सर्वांना माहितीच आहे वाक्प्रचार म्हणजे काय. आता भाषेमध्ये जर आपण वाक्प्रचाराचा वापर केला तर भाषेचा परिणाम काय होतो, अधिक वाढते, भाषेचे अधिक आकर्षक, प्रभावी आणि अलंकारिक बनतो. आता आपण दैनंदिन भाषेत नेहमी वाक्प्रचाराचा वापर करतो की नाही. तर पाहूयात आपण. पहिला आहे पान नंबर 31 वरील, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. मग काय आहे बरं वाक्प्रचार, पहिला आहे तुळशी पत्र ठेवणे. मग तुळशी पत्र ठेवणे म्हणजे काय, तुळशीवर पत्र ठेवणे, पत्र्यावर तुळस ठेवणे, हक्क सोडणे की तुळस आणि पत्र ठेवणे. तर काय असतं, तुळशी पत्र ठेवणे म्हणजे आपला जो काही हक्क असतो तो हक्क सोडून देणे म्हणजे तुळशी पत्र ठेवणे. दुसरा आहे पायाला भोवरा असणे, म्हणजे भोवऱ्याला पाय असणे लावणे, सतत भटकत असणे, भोवरा पायाने खेळणे की भोवऱ्याला पाय असणे. म्हणजे तुम्हाला माहितीये भोवरा आपण जर टाकला तर गोल 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 सारखा फिरतो की नाही, म्हणजेच तो काय असतो, सतत भटकत असणे. पायाला भोवरा असणे म्हणजे काय, भोवऱ्यासारखा तो सतत फिरत असतो. प्रश्न तिसरा आहे कणिक तिंबणे, खूप चोप देणे,
कणिक मळणे, अतिशय त्रास देणे की यापैकी नाही. कणिक तिंबणे म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 1, खूप चोप देणे, खूप मार देणे. कणिक टिपण्यासाठी आपण खूप ताकद लावून कणिक मळतो की नाही, तसंच मग खूप चोप देणे. पुढील वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वाक्प्रचार निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अनिलला परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणून गुरुजींनी अनिलची काय केली? हरभऱ्याच्या झाडावर चढविणे, पाठ थोपटणे, पाठी लागणे की पाठ दाखवणे. मग अनिलला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर मग गुरुजींनी काय दिले असेल बरं? शाबासकीच दिली. म्हणजेच काय केली आहे? पाठ थोपटली. पर्याय क्रमांक 2. आई वडील आपल्या टिंब आपल्या मुलांना शिकवतात. जीवावर येणे, जीवाचे रान करणे, उरावर धोंडा ठेवणे की हात आखडणे. मग आई वडील आपल्या जीवाचं रान करून काय करतात? जीवाचं रान करण्यास म्हणजे काय? अतिशय कष्ट करून आपल्या मुलांना शिकवतात. म्हणजे कोणता वाक्प्रचार येणार आहे इथे? तर पर्याय क्रमांक 2, जीवाचे रान करणे. प्रश्न 6 आहे, तोंडचे पाणी पळणे हा वाक्प्रचार खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी होईल? राम जोरात धावल्यामुळे त्याच्या तोंडचे पाणी पळाले. दुसरा आहे, चिंटूचे परीक्षेतील गुण पाहून बाबांच्या तोंडचे पाणी पळाले. अचानक समोर वाघ पाहिल्यामुळे सुनीलच्या तोंडचे पाणी पळाले. की आईने आणलेला ड्रेस पाहून रामाच्या तोंडचे पाणी पळाले. तर काय येणार आहे इथं बरं? तोंडचे पाणी पळणे म्हणजे अतिशय घाबरणे, खूप घाबरणे. मग काय येणार आहे? समोर वाघ आल्याचे पाहिल्यावर सुनीलच्या तोंडचे पाणी पळाले. आता बघा, पुढे दिलेल्या चौकटीत अक्षरापासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय निवडा. मग काय येणार आहे? नशिबाला दोष देणे, कामात चुकारपणा करणे, विश्वासघात करणे की अविचाराने वागणे. मग आता बघा, इथे आपल्याला उलटे पालटे अक्षर दिलेले आहेत. मग आपल्याला ते काय होतंय तयार करायचं, सारखं सारखं फिरवत राहायचं. केणे, अळाग, कापणे. मग याच्यामुळे असं सारखं सारखं म्हणत राहिल्यानंतर आपल्याला ती म्हण लगेच लक्षात येते उलटे पालटे. तर बघा इथे काय येते बघा, केसाने गळा कापणे. मग कोणती कोणती म्हण येते इथे? केसाने गळा कापणे इथे म्हण येते. मग सॉरी, म्हण नाही, वाक्प्रचार, सॉरी. तर नशिबाला दोष देणे, केसाने गळा, नशिबाला दोष देणे, कामात चुकारपणा करणे, विश्वासघात करणे की अविचाराने वागणे. मग केसाने गळा कापला म्हणजेच काय केलं? विश्वासघात केला, हो की नाही? पर्याय क्रमांक 3. आता खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार कोणता? आता कोणता आहे बघा? प्रश्न 8 आहे, नाक घासणे म्हणजे शरण जाणे, तोंड टाकणे म्हणजे कामात चुकारपणा करणे, डोळे फिरणे म्हणजे मस्ती चढणे, गळ घालणे म्हणजे आग्रह करणे. मग चुकीचा अर्थ कोण आहे? नाक घासणे म्हणजे शरण जाणे, अगदी बरोबर आहे. तोंड टाकणे म्हणजे काय? कामात चुकारपणा करणे, हेही बरोबर आहे. डोळे फिरणे म्हणजेच काय? मस्ती चढणे नाही. गळ घालणे म्हणजे आग्रह करणे, बरोबर आहे. मग चुकीचा वाक्प्रचार कोणता आहे? डोळे फिरणे. प्रश्न 9 आहे, समाचार घेणे. समाचार घेणे म्हणजे काय आहे? खोड मोडणे, सोने होणे म्हणजे सार्थक होणे, कळी खुलणे म्हणजे आनंदित होणे, ग्रहण सुटणे म्हणजे मुळीच माहीत नसणे. तर मग कोणता पर्याय येणार आहे पहा बरं? समाचार घेणे म्हणजे तर काय येणार आहे? ग्रहण सुटणे म्हणजे मुळीच माहीत नसणे. एखाद्याचा समाचार घेतला म्हणजे त्याची खोड मोडली, कळी खुलली म्हणजे आनंदित होतो, सोने झाले म्हणजे सार्थक, जीवनाचं सोनं झालं म्हणजे सार्थक झालं, ग्रहण सुटणे म्हणजे मुळीच माहीत नसते, हा चुकीचा पर्याय आहे. खालीलपैकी गटात न बसणारा वाक्प्रचार ओळखा. अवयवावरून दिलेला आहे. पाणी सोडणे, पाय घसरणे, डोके फिरणे, तोंड देणे. अवयवावरून आहे बघा, इथे पाय आहे, अवयवाचा उल्लेख आहे. डोके फिरणे इथे डोक्याचा उल्लेख आहे. तोंड देणे इथे तोंडाचा उल्लेख आहे. पाणी सोडणे इथे काय आहे? अवयवाचा वापर केलेला नाही, म्हणून पाणी सोडणे हा गटात न बसणारा वाक्प्रचार आहे. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. आता त्याग करणे एखाद्या गोष्टीचा आपण त्याग करतो म्हणजेच काय करतो? पाणी पाजणे, पाणी मुरणे, पाण्यात पाहणे की पाणी सोडणे. तर कोणता पर्याय आहे बरोबर? पाणी सोडणे. म्हणजे एखादी वस्तू तर पाणी सोडून दिलं तर म्हणजेच काय केला? त्या गोष्टीचा आपण त्याग केला. रिकामा वाद घालणे, कणिक तिणणे, काठ्या कुटणे, तारे तोडणे ही समाचार घेणे. मग कोणता आहे पर्याय क्रमांक? रिकामा वाद घालणे या शब्दासाठी कोणता आहे? तर काय आहे रिकामा वाद? कणिक तिणणे म्हणजेच काय? चोप देणे आहे, हो की नाही? समाचार घेणे म्हणजे आपण मगाशीच पाहिले, खोड मोडणे.
तारे तोडणे म्हणजे चांगलं काम करणे, हो की नाही. काथ्या कुटणे म्हणजे रिकामा वाद घालणे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13वा आहे मार देऊन बेजार करणे, खूप मार देणे याचा अर्थ. हाडाची काडे करणे म्हणजे खूप कष्ट करणे असतं, हाडे खिळखिळे करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप कष्ट करणे. कंबरडे मोडणे, मग मार देऊन बेजार करणे म्हणजेच काय, तर हाडे खिळखिळी करणे. एवढा मार द्यायचा की त्याची पुन्हा हाडे खिळखिळी करतात, म्हणजेच काय, तर हाडे खिळखिळी करणे. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी निवडा. कंबर कसणे, धीर सुटणे. गावी नसणे, पूर्ण दुर्लक्ष असणे. गंध नसणे, कीर्ती मिळवणे. हात टेकणे, बचत करणे. मग आता आपल्याला वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची जोडी कसणे असते, योग्य जोडी कोणती आहे. गावी नसणे म्हणजे पूर्ण दुर्लक्ष असणे, पर्याय क्रमांक 2. कंबर कसणे म्हणजे काय, खूप कष्ट करणे. गंध नसणे म्हणजे माहिती नसते. हात टेकणे म्हणजे ह्याच्या पुढे आता आपण हात सोडून दिलं सगळं. मुठीत असणे, प्रश्न 15वा आहे, मुठीत असणे. आज्ञेत वागणे, पोटात ठेवणे, क्षमा करणे. दातांच्या कण्या करणे, संकोच करून बोलणे. तोंड दाबणे, याचना करणे. मग कोणता आहे, मुठीत असणे म्हणजे हा मुलगा माझ्या मुठीत आहे म्हणजे तो काय आईच्या मुठीत आहे, म्हणजे आईच्या आज्ञेप्रमाणे वागतो, म्हणजेच बरोबर पर्याय वाक्प्रचार आणि अर्थ असणारी जोडी कोणती आहे, मुठीत असणे, आज्ञेत वागणे. समजले सर्वांना. ओके. तर पहा, आज आपण शब्द अलंकार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि वाक्प्रचार या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी रोज 10-10 शब्द पाठच केला तर हे समजून येतात. ओके, समजलं सर्वांना. ओके, धन्यवाद.